आज नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी व शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गॅस दरवाढा असो, शेतकऱ्यांचा सातबारा म्हणजे कर्जमाफीच्या संदर्भात असो, कर्जमाफी केली सातबारा कोरा करतो होते त्या संदर्भात असो, खताचे भाव असो, सगळे भाव जे दरवाढ आहे, सगळे जे अन्नधान्य भाव जे वाढलेले या भाव दरवाढीसाठी सुधारते. आज आम्ही कलेक्टर ऑफिस येथे धरणे आंदोलनाचा कार्यक्रम म्हणजे आंदोलन करून आणि कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे. पुढची भूमिका अशी राहील की हे दरवाढ जे आहे या चुकीच्या धोरणामुळे, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे एक तर गॅस सिलेंडरचे दरवाढ झालीच आहे. गॅसचा तुटवडा आहे. गॅस ब्लॅकमध्ये विकायचा सर्रास धंदा सुरू झालेला आहे गॅस वितरकांचा. त्याच्यानंतर व्यावसायिक गॅस पुरवठा कमी होत असल्यामुळं शहरातील हॉटेलचे व्यावसायिक असतील, मेसवाले असतील, आज नांदेड शहरामध्ये जवळपास 30,000 विद्यार्थी बाहेरून इथं शिक्षणासाठी किंवा शैक्षणिक दृष्टिकोनातून इथं शिकायला आलेले असतात. त्यांना जीवनाच्या बाबतीमध्ये सगळा त्रास होत आहे. गॅसचा कमी असल्यामुळे आज आम्ही कलेक्टर साहेबांशी या बाबतीत चर्चा केली आणि कलेक्टर साहेबांनी मला आश्वासन दिलेलं आहे की गॅस वितरीकरणाचा बोलतो हा झाला लोकलचा प्रश्न. सरकार हे भाजपचं सरकार हे एक तर कोणत्याही बाबतीमध्ये एक गंभीर आणि चोर सरकार आहे. या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सगळ्या देशामध्ये असो, महाराष्ट्रात असो, गोंधळ निर्माण झालेला आहे. सोयाबीनचे भाव काही दिवसाखाली वाढवले होते, 500-700 रुपये वाढवल्याने केले, पुन्हा कमी केले आणि वेगवेगळ्या माध्यमातून ह्या शेतकऱ्याला मार्ग आहे, धंदेवाल्याला मार्ग आहे. हे सरकार आणि या सरकारच्या विरुद्ध ग्रामीण भागातील जनता असतील, ते शहरातील जनता असतील, सर्व समाजातील लोक असतील, ते सगळं कंटाळून गेले आणि या सरकारला निषेध म्हणून आणि येणाऱ्या काळामध्ये 29ला आम्ही या सरकारला खाली घेतल्याशिवाय राहणार नाही. आमचे नेते राहुल गांधी असतील, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब असतील, यांच्या आदेशानुसार हे आज आम्ही मोठं आंदोलन नांदेड इथे केलेलं आहे.